शेतकऱ्याच्या आयुष्यातील सर्वात मोठं संकट म्हणजे पिकाचं रक्षण। कितीही मेहनत करून पिकं लावली, खतं घातली, पाणी दिलं तर वारंवार रानडुक्कर, नीलगाय, हरिण किंवा गावातली गुरं शेतात घुसली की संपूर्ण हंगामाचा पुरता बट्टा बोळवतो। काही वेळा तर चोरट्यांमुळेही मोठं नुकसान होतं। या सगळ्या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणजे तार कुंपण। पण प्रत्येक शेतकऱ्याला हे कुंपण उभारणं सोपं नाही, कारण खर्च खूप जास्त येतो। याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने तार कुंपण योजना 2025 सुरू केली आहे। नमस्कार मंडळी, मी पवन आणि तुम्ही पाहता ट्रेंडी गप्पा। आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र शासनाची तार कुंपण योजना 2025। यात किती अनुदान मिळतं, फायदे काय आहेत, कोण पात्र आहे आणि याचा अर्ज कसा करायचा। या योजनेखाली शेतकऱ्यांना काटेरी तार आणि लोखंडी खांबासाठी मोठ्या प्रमाणात अनुदान दिलं जातं। उद्देश अगदी सोपा आहे, शेतकऱ्यांच्या पिकाचं रक्षण, उत्पादनात वाढ आणि अनावश्यक खर्चात बचत होते। या योजनेत सरकार किती अनुदान देतं हे शेत जमिनीच्या आकारावर ठरतं। लहान शेतकऱ्यांना जास्त टक्केवारीचं अनुदान तर मोठ्या शेतकऱ्यांना तुलनेनं कमी। उदाहरणार्थ 2 हेक्टर पर्यंत जमीन असलेला शेतकरी असेल तर त्याला तब्बल 90% अनुदान मिळतं। 3 ते 5 हेक्टर असणाऱ्याला 50% अनुदान मिळतं आणि 5 हेक्टरपेक्षा जास्त जमीन वाल्याला 40% अनुदान मिळतं। म्हणजे सरकार खरं तर लहान व मध्यम शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे। उरलेला खर्च शेतकऱ्यांनी स्वतः करायचा असतो, पण तरीही एकूण खर्चाचा मोठा भाग शासन उचलतं। या योजनेचे फायदे खूप मोठे आहेत। सर्वप्रथम पिकाचं नुकसान थांबतं, त्यामुळे शेतकरी निश्चितपणे शेतीकडे लक्ष देऊ शकतो। दुसरं म्हणजे उत्पादनात वाढ होते, कारण एकदा पीक सुरक्षित राहिलं की त्याचा थेट फायदा उत्पन्नावर होतो। कुंपणासाठी जे साहित्य वापरलं जातं ते मजबूत असतं, त्यामुळे वारंवार कुंपण दुरुस्तीवर खर्च करावा लागत नाही। यामुळे शेतकरी दीर्घकाळासाठी सुरक्षित होतो। पण या योजनेसाठी काही पात्रता व अटी आहेत। अर्जदार महाराष्ट्राचा रहिवासी असावा, शेतीचा कायदेशीर मालक किंवा भाडेभत्तावरील शेतकरी असावा, जमिनीवर कोणतंही अतिक्रमण नसावं, पिकाचं नुकसान झाल्याचा पुरावा दाखवावा लागतो आणि गावातील ग्रामविकास समिती किंवा संयुक्त वन व्यवस्थापन समितीची संमती घ्यावी लागते। आता यासाठी काही कागदपत्रही आवश्यक आहेत, जसं की शेतकरी ओळख क्रमांक म्हणजेच महा-डीबीटी, जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, ग्रामपंचायतीचा दाखला, समितीचा ठराव आणि गरज लागल्यास इतर मालकांची संमतीपत्र। याशिवाय वन अधिकाऱ्याचा दाखला आणि स्वयंघोषणापत्र द्यावं लागतं। आता अर्ज करण्याची पद्धत 2 प्रकारची आहे। शेतकरी आपल्या जवळच्या पंचायत समितीकडे जाऊन ऑफलाईन अर्ज करू शकतो, तर दुसरा मार्ग म्हणजे महा-डीबीटी पोर्टल, इथे ऑनलाईन अर्ज भरता येतो। एकंदरीत पाहता ही योजना म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक प्रकारची सुरक्षा कवच आहे। पिकाचं रक्षण झालं की उत्पन्न वाढतं, शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि शेवटी ग्राम अर्थव्यवस्थेलाही चालना मिळते। तुम्ही या योजनेबद्दल ऐकलं होतं का? तुमच्या गावात कोणी अर्ज केलाय का? कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि अशाच महत्त्वाच्या सरकारी योजनांची माहिती हवी असेल तर आमच्या ट्रेंडी गप्पाला सबस्क्राईब करा।